दिसत नसलं तर नका दिसू देऊ, पण शांत राहा. आवाज तुम्हाला सगळ्याला येतोय. गोंधळाने काय होतं, समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही. बोलू नका बोलू. समाजाला जे लागतं ते आपल्याला देता येत नाही. आपल्या एकजुटीमुळे आपल्या समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या हे मराठीने समजून घ्या. गडबड गोंधळानं आपल्या समाजाच्या लेकराचं वाटलं होत आहे. कोणत्या टायमाला कुठलं पाऊल उचलायचं हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे. परिस्थिती मराठ्यावरती संकट आणून सोडलंय. या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लढणार आहे. तुमच्या आणि माझ्या भावनेचा यांनी आतापर्यंत उपयोग केला. म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझं हात जोडून आव्हान असतं, बाबा हो आपली ताकद लय मोठी आहे, फक्त आपण विचारानं चाललो नाही म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं. या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्याच्या डोक्यात नाही चालायचं, स्वतःच्याच डोक्याने चालायचं आणि जात उंचीवर न्यायची. बस झालं ते. आता याने यायचं त्याने नाटक शिकवायचं, त्यानं यायचं त्याचं ज्ञान आपल्याजवळ पाजळून जायचं. उभ्या फिर्यांचं वाटलं झालं, पायऱ्यावर चक्कर बसा. उन्हात अनात कोणी बसत नाही आजकाल. गर्व वाटत रे मला तुमचा. तुम्ही उन्हात पावसात कशाचा विचार नाही करा. मायबाप समाजानं तुमच्यासाठी हे पोरग सुद्धा विचार नाही करत कशाचा. मारायचा सुद्धा विचार नाही करत. मारायचा विचार करून पुढच्याला नाही जिंकायचा. मला फोन आलेले ऊन पडले, म्हणलं मी तुला फोनवायला सांगितलं, खात्री सांगतो वा एक बी मराठीच्या सलावत माघारी जाऊ शकत. आणि आवाज मी तुम्हाला मायबाप म्हणलं म्हणजे तुम्हाला खरं बोलतो. त्या चाबर याने दुसरी गेला, याने चाबर याने मला हळूच फोन करून सांगितलं बाजार आहे आमच्या सणाचा तो करू नये. मग मी काय करू, मी सकाळीच व्हिडिओ, मला माहित होतं दीडचा कचका कसा. त्यांना जर 10चा टाइम दिला ते 9च होतं, त्यांना 12चा दिला तर 12चा दिला ते कसं ते. आणि मग आपण संध्याकाळी तरी हलत नाही. पण म्हणलं आता कुठं बैठका दिलेल्या आपण वेगळं जाऊ. हे म्हणले आमच्या बाजार थोडं उशिरा. म्हणलं बरं उशिरा, आता माझ्याकडे काय चुकी मग. समाज गर्व वाटावा असं काम करताय तो. तुम्हाला सांगतो पुस्तक हे 150 रुपये घेऊन रातभर सरकारला ध्यानाला लागल्यापासून समजायला 20,000 नुसते 20,000 होणार. अन्न संध्याकाळ घ्यायचं तर मुंबईत गेल्यावर 20,000 होईल. त्याला राहणार चलो मुंबई 29 ऑगस्टला फाईटच आता जमून फेडी देत मला म्हणते तो तुला हानी मला अरे जास्त तर जाऊ द्या लांब. तुम्ही आई बहिणीच्या डोक्याच्या चिंताळीकडे रक्त गाळलंय. रक्ताच्या थांबल्यात माझ्या माय बहिणी टाकल्या तुम्ही. या बारीने तुम्ही नुसतं पोरा डोचून दाखवा काय मराठ्याची आवाज तुम्हाला दाखवला. आपल्याला शांततेत जायचंय, शांततेत करायचंय. पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला, तिच्यावर नुसता पखातच वाजत होता. गाणं एक वाजना मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही तिच्या नेवाचं दिला तरी. पण कोण डीवायएसपी साहेबांना त्यांना सांगतो, सत्ता बदलत असती, येत असती, जात असती, हे ध्यानात ठेवा. आणि मी इतक्या खुनशी अवलादीचा आहे,
मला जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठतो. धमकी फमकी नाही देत, समजून सांगतोय. नसता आता आमचा बंद डीजे. बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू दे आता, दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला. डीजे मध्ये काय दहशतवादीच्या बंदूक आहेत काय? अरे आपले लेकर येत आरडते ओरडते थोडासा आनंद व्यक्त करते, डीजे वाजू नका. नाही वाजायचं काय तो केला बघ ते केला पका चालू केला ढमाडम ढमाडम ढमाडम. आणि डीजे थोडं पोट चालतोय आमचं. बंद बंद पण पुढचा का ध्यानात ठेवा. जशाला तसाच नेम लावा लागणार. आता डीजे पुढं पुढं वाजतो ना बारीक गट होत असतो. आणि त्याच्याही पुढचं सांगतो, विनाकारण कशाला लोकांना डोचिता. चाललं ना शांततेत आमचं. आम्ही आमच्या लेकराला आरक्षण मागतो. डिवायस कसं आहे कोण आहे मला माहित नाही. तुमच्याही लेकराला लागलं. जागेवर सस्पेंड होता तुम्ही, जागेवर रिटायर. रिटायर म्हणायचं आहे मला. सस्पेंड आलं रिटायर ते नाही का. जिथं लागला तिथंच म्हातारपण होतं, तिथंच राहतो. बढतीच मिळत नाही. आणि तुम्हाला बढती मिळा म्हणून पठ्ठा लढतो यो. आणि समजा दुसऱ्याचा असला तर कोणाला कुठेतरी असं होणारच आहे. आता कुठेतरी डीजे वाजणारच आहे. गावागावात लोक आहेत आमच्या. गावागावात नुसता डीजे वाजून जर मला कळू द्या, मी विलय खंड्याचा आहे. माझ्या तात्याला विनाकारण जर टोकरीला मी सोडीत असतात. देव तर फडणवीस त्याच्या काय करायला लावतो हे दिवस मीला. मराठीचे डीजे बंद पाडण पुढं काहीच करण. शांततेत जात आहे मी. शांततेत मी जात मागणी करते. तुम्ही विनाकारण त्याला टवचिता. डीजे काय विषय करावं. आपण किती उंचीवरच्या पदावरचे पदाधिकारी येत अधिकारी येत. डीजे हे का विषय आहे का मराठ्यांना छेडायचा. दंगल घालायची होती काय बीड मध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून. तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही. आणि मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा होता काय. नका भानगडीत पडू. कोणी जरी असला तरी तुम्ही आमचेच लेकर आणि तुमचे त्या भानगडीत नका पडू. ते देवेंद्र फडणवीस ऐकून. कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी. त्यावेळेस आम्ही नाव घेणार ठेवू. कारण मला इतक्या तुमच्यावर बोलायचं नव्हतं, पण ते जिवारी याच्यासाठी लागलं. साध्या गाण्याचा विषय नाही झाला त्या कधी केस करायचे बा. त्याच्या आयला बघून घेतला असतं मस्त वकील लावले असते. डीजे पण करा तो ऐकडे बघूनच घेईन. ही भाषा चांगली नाही. मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं कारण मला तो विषयच नाहीये. परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फडणवीस ऐकायचं लोकांना त्रास द्यायचा हे चांगलं नाही ना. माझ्या मराठीकडून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का. एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे. मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरज